देशाचं संविधान हाच विकासाचा जाहीरनामा असून भाजपच्या तावडीतून संविधान वाचवणं ही काळाची गरज बनली आहे। सद्यस्थितीत भाजपनं माजवलेली अराजकता पाहता संविधान रक्षणासाठी देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांची विचारसरणीच तारणार आहे, असं प्रतिपादन आमदार राजूबाबा आवळे यांनी केलंय। हुपरी इथं आयोजित पदयात्रेवेळी ते बोलत होते। हातकणंगले मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजूबाबा आवळे यांच्या प्रचारासाठी हुपरी शहरातील सर्वच प्रभागांमध्ये संविधान रॅली आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना त्यांनी भाजपच्या तावडीतून संविधान वाचवणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं। सत्तेच्या जीवावर मोठ्या तोडफोडीचं राजकारण करून देशात द्वेष पसरवला जात असून यामध्ये सर्वसामान्य जनता भरडून जात असल्याचं सांगत देशाच्या विकासासाठी भारतीय संविधान हेच सर्वोच्च असून संविधान हाच खरा जाहीरनामा असल्याचं त्यांनी नमूद केलं। सध्याच्या काळात भाजपनं देशात माजवलेली अराजकता पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांची विचारसरणीच देशाला तारणार असल्यामुळे संविधानाच्या संरक्षणासाठी तिन्ही पक्ष एकत्र आल्याचं आमदार आवळे यांनी सांगितलं। आपण तिन्ही पक्षांचा आमदार म्हणून निवडून येणारच, तसंच यापुढेही कोणताही गट तट भेदभाव न करता अखंडपणे सर्वांसाठी कार्यरत राहणार असल्याची ग्वाही आमदार राजूबाबा आवळे यांनी दिली। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख साताप्पा भवान, माजी नगरसेवक गणेश वाईंगडे, सूर्यकांत रावण, रमेश मुधाळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाहुबली गाठ, मानसिंग देसाई, लालासाहेब देसाई, प्रणिल मधाळे यांनी आमदार राजूबाबा आवळे यांना विजयी करण्याचं आवाहन केलं। यावेळी सुनील गाठ, जयराम गायकवाड, घनश्याम आचार्य, धनाजी शिंदे, प्रशांत सुतार, संजय माने, अजित किणीकर, सुनील कुंभार, साताप्पा गायकवाड, अरविंद खेमलापुरे, प्रदीप बावचे, तानाजी फडतारे, अमर कलावंत, शिवराज देसाई, कांतीलाल गजरे, अनिल माळी, विनायक विभूते, सुनील सांगवडेकर, सुहास माने, वैभव लायकर, विनायक नाकील, संदीप भंडारे, महेश कोरवी, सुहास सपारे, भूषण कोळी, प्रसाद पुजारी, प्रवीण चौगुले, राकेश खाडे, मीना जाधव, संजय पाटील, अनिल म्हातुगडे, प्रतापराव जाधव, नितीन पाटील, बाबासाहेब गायकवाड, प्रकाश मोरबाळे, प्राध्यापक किरण भोसले, गजानन पडवळ, आनंदराव संकपाळ, शब्बीर कलावंत, अनिल कोळेकर, सचिन वड्ड, जावेद कलावंत, अक्षय कारकर यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते।